येते. दोन्ही संघांच्या माहितीकरिता हा स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी यूज करण्यात आलेला आहे. एक बाजू आहे कॉइनची साई कृपा स्पोर्ट्स डुंगे 40+ आणि दुसरी बाजू आहे सरपंच चषक 2019. कॉलिंग कोण करणार आहे? जगदीश मात्रे कॉलिंग करणार आहेत आणि हा कॉइन मी सुपूर्द करतो आमच्या मान्यवरांच्या हातामध्ये. मी मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा सन्मानाने व्यासपीठावर विराजमान व्हायचं. आपलं खूप खूप आभार. नाणेफेक जिंकलेली आहे. जय बोलण्यात सरोलीपाडा संघाच्या संघनायकाने काय निर्णय? क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल तुफान पिंपलाच्या संघाला आणि कोणते गोलंदाज असतील जे आपण 4 गोलंदाज आहेत या सामन्यामध्ये यूज करणार आहेत? नामदेव चौधरी, रतन पाटील, साईनाथ पाटील आणि नितीन. मग या सामन्यामध्ये आपण सुरुवातीला जी चाचणी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेवर आपण अजिंक्यपद नाव कोरलं होतं. पुन्हा एकदा तो प्रयत्न असेल ही स्पर्धा जिंकून दुसरी स्पर्धा जिंकण्याचा चालू हंगामामध्ये? नक्कीच. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. जगदीश मात्रे आपण नाणेफेक हरलेला. सुरुवातीला आपल्याला फलंदाजी करायची आहे. चालू सीझनचा जर विचार केला, हंगामाचा विचार केला, कुठे ना कुठेतरी स्ट्रगल करताना आपला संघ चाचपडताना खेळताना दिसतोय. या स्पर्धेमधून इन फॉर्म मध्ये येण्याचा प्रयत्न असेल आपल्या संघाचा? नक्कीच. प्रत्येक मॅचमध्ये तसंच प्रयत्न असतोय. पण तू बोलास की इन फॉर्म आहे सध्या, त्याच्यामुळे बरेचसे खेळाडू इंजर्ड पण आहेत. तरी पण खेळायचा प्रयत्न करतो जेणेकरून पुढचा जो मागचा जो परफॉर्मन्स होता आमचा तो पुढे तसंच कंटिन्यू राहील याच्यासाठी प्रयत्न करत आहे. मग 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 40+ असेल. तुझ्या व्यतिरिक्त कोण असे फलंदाज असतील ज्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील जास्तीत जास्त धावा जमा कराव्या आपल्या संघासाठी? माझ्या नंतर बघायला गेलं तर कालीराम आहे, संतोष आहे, विनोद, कुणाल. मग जगदीश मात्रे शेवटचा अंतिम प्रश्न आहे. भिवंडी तालुक्यामध्ये खूप स्पर्धा होत आहेत. साई कृपा डोंगे 40+ या संघाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. सरपंच चषक 2019 अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आहे. लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो. यूट्यूबच्या माध्यमातून देखील चांगली प्रशंसा केली जाते या स्पर्धेची. काय वाटते संपूर्ण आयोजनाविषयी? नक्कीच. आयोजन करताना खरं म्हणजे सगळ्यांची संघटना महत्त्वाची आहे आणि त्यांच्या संघामध्ये अशी संघटना खूप चांगल्या प्रकारची आहे जे खेळताना पण दिसते. आणि विशेष करून ते निलेश भगत आहे, जितेंद्र पाटील आहे, त्यांची खूप मेहनत असते संघ बांधणीसाठी सुद्धा. तसंच त्या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांनी चांगली बांधणी केलेली आहे. ते प्रत्यक्ष आपल्याला इथे दिसतं आहे. आणि मला असं वाटतं की यापुढे ते जेही काही स्पर्धा ठेवतील त्याच्यापेक्षा नक्कीच चांगल्या असतील. आणि सध्या ज्या ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा खूप सुंदर आहेत. शेवटचा अंतिम प्रश्न मी अवश्य आपणास सांगेन. भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ या संघटनेविषयी आपल्याला काय वाटतंय? अतिशय चांगली संघटना आहे आमची. बघा, आमची संघटना सुरुवातीला शरददादा यांनी चालू केली होती आणि आतापर्यंत ती एक संघ आहे. म्हणजे किती वेळा तरी असं बऱ्याच वेळेला अशा वावड्या उठल्या की ही संघटना फुटेल, पण आतापर्यंत तरी फुटली नाही. जेणेकरून की याच्यामध्ये सर्व लोक समजदार आहेत. प्रत्येकाला क्रिकेट खेळायचं आहे, राजकारण करायचं नाही कोणाला. त्याच्यामुळे नक्कीच ही संघटना पुढे अजूनही चांगल्या प्रकारे जाईल. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट. पुन्हा एकदा मी आपणास मित्रांनो घेऊन देतो मैदानावर. तत्पूर्वी दोन्ही संघांची ओपिनियन झालेली आहे. नाणेफेक जिंकले जय बोलनाथ सरोलीपाडा संघाच्या संघनायकाने आणि सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या तुफान पिंपलाच्या संघाला मी घेऊन जातो आपणास. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मोहन भोईर. धन्यवाद जयवन. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास जय बोलण्यात सरोलीपाडा. आणि निश्चितच या संघाची आपण एक उत्तम कामगिरी पाहिली होती. चाचणी स्पर्धा 2018-19. मित्रांनो अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आणि नुकतीच जी ओपिनियन दिली जगदीश मात्रे यांनी अतिशय चांगली ओपिनियन दिली. खरोखरच
आणि त्यांनी मनोगतामध्ये सांगितलं आमची जी संघटना आहे एकजूट संघटना आहे, हे खूप महत्त्वाचं असते, एकतेला खूप महत्त्व असते. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट, हे खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. मित्रांनो आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा कव्हरेज आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. लाईव्ह टेलिकास्ट ओम फोटो लाईव्ह चे प्रोप्रायटर अनिल केनी मानकोली, स्टॅटिस्टिशियन स्कोरर आर के चौधरी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तसेच आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात मयांक DJ. चांगली माईक सिस्टीम आमच्यापर्यंत सुपूर्द केलेली आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला जे पंच लाभलेले आहेत, पंच सुरेश घरत, भाऊ पाटील, विनोद नाईक, निष्णात पंच आहेत माझे सहकारी समालोचक. खरोखरच भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जाते माझे परम मित्र आहेत मोहन भोईर. आणि संपूर्ण मैदान आम्हाला जे उपलब्ध करून दिले राजेश धाकले पाटील वडू नवगर, त्यांचं देखील मी शतशः जाहीर आभार व्यक्त करतोय. साई कृपा 40+ डुंगे संघाच्या वतीनं आणि ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपल्यापर्यंत कव्हरेज केली जाते. उज्ज्वल नेटवर्कचे प्रोप्रायटर विजय पाटील वडघर. संपूर्ण स्पर्धा SMP वरून देखील आपण या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. त्याचबरोबर SSS एंटरटेनमेंट जो चॅनल आहे भिवंडीचा, त्यावरून देखील या स्पर्धेचं प्रसारण केलं जाते. आणि ही स्पर्धा आपल्याला जर पाहायची असेल यूट्यूबवरून तर टाईप करायचं, आपण सर्च करायचं, लॉग ऑन करायचं आहे सरपंच चषक 2019 साई कृपा डुंगे 40+ असं देखील आपण टाईप करू शकता आणि या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. दुसरं ऑप्शन आहे ते म्हणजे ओम फोटो लाईव्ह असे देखील आपण टाईप करू शकता आणि या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. चला क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे. तुफाना पिंपळा संघाच्या संघाकडे विनंती विना विलंब आपण आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. वेलकम तानाजी पाटील, वेलकम राजू, वेलकम विजय. पिंपळा संघाचा संघानायक आपण थोडंसं आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. चालू सामना मित्र दोन यजमान संघामधून आपण पाहतोय. तुफान पिंपलास विपक्ष जय भोलेनाथ सरवलीपाडा. आणि या दोन्ही संघांना विशेष करून पिंपलासच्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं, बेस्ट कॉम्प्लिमेंट्स येतात. दीपकजी म्हात्रे एक निष्ठावंत शिवसैनिक दीपक म्हात्रे यांच्याकडनं या स्पर्धेला आणि विशेष करून त्यांच्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद दीपक. आणि मित्र आपण तुफान पिंपलाच्या संघामध्ये एक खेळाडू पाहतोय मोहन मडवी. आणि खरोखर त्यांचं कौतुकर असं वाटतं, कारण की मोहन मडवी यांची जी सुकन्या आहे अश्विनी मडवी, नुकताच आपण पाहिला CM चषक 2019 पूर्ण महाराष्ट्रभर ही स्पर्धा झाली. आणि अश्विनी मडवी हिने गावाचं नाव, तालुक्याचं नाव तर जिल्ह्याचं नाव लौकिक केलं आहे. पूर्ण महाराष्ट्रामधून 3ऱ्या क्रमांकाचं कुस्तीमध्ये तिने पारितोषिक पटकावलेलं आहे. ब्रांझ पदक तिला प्राप्त झालं होतं. पूर्ण महाराष्ट्रामधून 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस जिनं पटकावलं होतं ती मोहन मडवी यांची सुकन्या आहे, पिंपलास गावची सुकन्या आहे. आणि तिनं खरोखर गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव लौकिक केलेलं आहे. अगदी बरोबर आहे मोहन भोईर. आपण बघितलं सध्या चांगली कामगिरी आहे कुस्ती क्रीडा प्रकारामध्ये. श्याम स्पोर्ट धामणगाव. आपण कुठं जायचं नाही, यानंतर लगेच मैदान क्रमांक 2वर चालू सामन्यातले विजेता संघ आणि श्याम स्पोर्ट धामणगाव अशा या दोन यजमान संघामधून मैदान क्रमांक 2वर सामना होणार आहे. धन्यवाद मोहन भोईर. सामन्याकडे बोलूया. बॅक टू द क्रिकेट नाव. सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. तुफान पिंपळाच्या संघाची बलवंत आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज छत्रपती. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाचा बाजीराव. विनोद पाटील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, आपलं हार्दिक स्वागत आहे. बघूया एका बाजूला आपण पाहतोय जी चाचणी स्पर्धा झाली होती ती पटकावली होती, चॅम्पियन संघ ठरला होता जय भोलेनाथ सरवलीपाडा. या उलट आपण पाहतोय तुफान पिंपलास
याला आतापर्यंत या सीझनमध्ये अकाउंट ओपन करता आलेलं नाही आणि जगदीश म्हात्रे यांनी सांगितले की ह्या स्पर्धेमधून आम्ही खूप प्रयत्न करू ही स्पर्धा जिंकण्याचा. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारचे नाही, ऑन ड्राईव्ह चेंडू येते मिडॉनला, क्षेत्ररक्षक झेपावते, चांगले क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, सहजगत्या 2 धाव पूर्ण करते बलवंत. वैयक्तिक खातं खोलते, संघाचं खातं खोलते. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. 40+ क्रिकेटचा महासंग्राम जो आयोजित केलेला आहे साई कृपा डुंगे 40+ या संघाने सरपंच चषक 2019चा थरार आपण पाहतोय. बाजीराव पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि चेंडू मात्र दोघांना बीट करून न जातोय सीमारेषेच्या बाहेर. नो चान्स टू फिल्डर 4 रन्स. धावसंख्या 4 ने वाढते 6. मित्रांनो पाहतोय आतापर्यंत ही जी संघटना स्थापित झालेली आहे, संघटित झालेली आहे, पहिले अध्यक्ष होते शरददादा भोईर, त्यानंतर दुसरे अध्यक्ष कुंदनदादा पाटील आणि नवनिर्वाचित अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेली आहे ते पद्माकर चौधरी टेमगर, हे तिसरे अध्यक्ष आहेत या संघटनेचे. आणि खरोखरच अतिशय जबरदस्त अशी स्पर्धा आपण पाहतोय. 40+ क्रिकेट, ओल्डी गोल्डी क्रिकेट, ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं. बाजीराव चेंडूला बॅकफुटवर जाऊन पंच केलेला आहे, चेंडू जाते स्टेप आउट झाला होता, फ्रंट फुटवर अगोदरच कमिट झाला होता, चेंडू त्याच्या ढीप एक्स्ट्रा कव्हरला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे बलवंत्याचा. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत, धावसंख्या 2 ने वाढते 8. चांगली सुरुवात आहे तुफान पिंपळाच्या संघाची पहिल्या षटकामध्ये. फ्लाइंग स्टार्ट पहिल्या षटकामध्ये. जाडजूड शरीरयष्टीचा फलंदाज आपण पाहतो बलवंत, चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि वैयक्तिक 8 धावा कुठून काढलेल्या आहेत. पुढे येऊन ऑन ड्राईव्ह फटका पाहतोय आपण, स्क्वेअर लेगला चेंडू जाते, क्षेत्ररक्षक झेपावतोय, चेंडूला थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण करते बलवंत. धावसंख्या 2 ने डबल फिगर 10. 10 धावा, कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. चांगली सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये. 10 धावांची भागीदारी दोन्ही सलामीवीरांमध्ये. चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे दोन्ही सलामीवीरांनी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बाजीराव, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय, नजर आटी, दुर्घटना घटी आणि दुसरी धाव त्यांना मात्र पाहतोय ओव्हर थ्रो होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि पूर्णपणे मला तर वाटते दमछाक झालेली आहे ती बलवंत्याची. 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत, धावसंख्या वाढते 13. सामना जिंकण्यासाठी तुमची आय साईड देखील स्ट्रॉंग ठेवावी लागते कारण 40+ क्रिकेट आहे. अचूक फटक्याची निवड करायची असेल तर मी उल्लेख केला आताच, आय साईड ही स्ट्रॉंग ठेवावी लागते कारण 40+ क्रिकेट आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, राईट आर्मवर द विकेट. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, डावी एसटी सोडून जातोय. पंच सुरेश घरे यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या वाढते 14. 14 विदाउट लॉस. बाजीराव चेंडूला बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावतं डीप कव्हर मधून, चेंडू बीट करून जाते क्षेत्ररक्षकाला. 4 धावांसाठी दमदार चौकार. चौकारांची धावसंख्या वाढते 18. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला, धावपलकावर धावा आहेत 18. चांगली सुरुवात आहे, अमेझिंग स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट पहिल्या षटकामध्ये. तुफान पिंपळाच्या संघाची नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दोन्ही सलामीवीर कायम आहेत खेळपट्टीवर. छत्रपती आणि बलवंत ही जोडी खेळपट्टीवर, छत्रपती खेळतोय
4 धावांवर. बलवंत खेळतोय 1 चौकांशी वैयक्तिक आपल्या संघासाठी 13 धावांचे योगदान दिलेले आहे. पहिले षटक संपलेले आहे. धावफलकावर धावा आहेत बिनबाद 18. मजबूत सुरुवात पहिल्या षटकामध्ये. वेल बिगिनिंग इज द हाफ डन. चांगली सुरुवात आहे, मात्र एंड कशा प्रकारे होतोय ते बघायचं आहे. दुसरे षटक कोण घेऊन येते ते बघायचं. अतिशय निष्णात पंच आहेत तिन्ही या स्पर्धेसाठी. पंच भाऊ पाटील, पंच सुरेश घरत, पंच विनोद नाईक. मित्रांनो पाहतोय ऑलवेज 1 स्टेप अहेड. नेहमीच 1 पाऊल पुढे आणि पाहतोय 1 पाऊल पुढे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय साई कृपा डुंगे संघाने जी स्पर्धा आयोजित केलेली आहे. भव्य दिव्य असं आयोजन. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य असं 40+ क्रिकेटचा महासंग्राम. कालच्या दिवसावर आपण जर नजर टाकली तर टीम ऑफ स्पिरिट सांघिक कामगिरीच्या बलावर जय बजरंग कारिवली या संघाने चमकदार कामगिरी केली होती आणि 4थ्या फेरीमध्ये हा संघ प्रवेश केलेला आहे. संघाने चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. वेगवान चेंडू बघायला मिळाला. साप चकित झाला होता बलवंत. गोलंदाज साईनाथ आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक चं मिश्रण बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. पुढे येऊन स्टेपाडून खेळलेला हवेमध्ये नामदेव झेपावतोय. लॉंग ऑफ सीमारेश्वर अप्रतिम झेल टिपते. पहिला फलंदाज बाद होते बलवंत. महाराष्ट्र पोलीस दलातील नामांकित पोलीस आहेत श्याम जगताप यांना मी विनंती करते आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे साई कृपा 40+ डुंगे संघाच्या वतीनं. माजी सरपंच ग्रामपंचायत गोवे गणेश पाटील आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहते. चांगला एन्जॉय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण केलेला आहे. भरभरून आम्हाला प्रतिसाद लाभलेला आहे आणि अशाच प्रतिसादाची आम्हाला आवश्यकता आहे शेवटच्या दिवसापर्यंत. जगदीश येतोय संघाचा संघाने कॅप्टन लिडिंग फ्रंट इनिंग खेळावी लागणार आहे. साईनाथ चेंडू बॅटच्या पट्ट्यात मात्र सोडून दिलाय. कुठल्या प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. विनोद नाईक यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. उजवी एष्टी सोडून जाणारा चेंडू दिशाहीन चेंडू. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या हलूच पुढे सरकते 19. 1 बाद 19. बाद झालेला फलंदाज बलवंत ज्याने 13 धावांची अप्रतिम खेळी साकारली. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक दक्ष शरद चांगली क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मिळते. ती फलंदाज छत्रपती याला. धावसंख्या 1 ने हलूच पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 20. क्रिकेट खेळत राहा, हिट राहा, फिट राहा. हेल्थ इज वेल्थ. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. कॅरी झाला नव्हता. खाली राहतोय. साप चकित होते फलंदाज. गुड बॉल साईनाथ. चांगली गोलंदाजी साईनाथ याची. सोडून दिलाय. कुठल्या प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता तो जगदीश म्हात्रे याने. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. 1+1 2 धाव मिळतात या चेंडूवर. धावसंख्या 2 ने वाढते. 22. 2-2. सामना जिंकण्यासाठी तुमची गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर साईनाथ. लॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक दक्ष शरद. एक संधी होती बाद करण्याची झेलबादची, मात्र यष्टीरक्षकांनी संधी दवडलेली आहे.
यष्टीरक्षक मला तर वाटते रवी आहे यष्टींच्या मागे आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहतो आपण स्कोरबोर्डवर 23. चेंडूला अनद्याप ड्राईव्ह केला ऑन साइडला चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर दमदार फटका नो चान्स टू फिल्डर 4 रन्स. त्यानंतर जो सामना होणार आहे शेलू माता वल आणि जय हनुमान गोवे संघ इथे दाखल झालेला आहे. पुन्हा एकदा मी संघ कर्णधार व पाठीराख्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. शेलू माता वल संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. त्यानंतर मी आवाज देऊ इच्छितो मैदान क्रमांक 2 वर पहिला सामना जो झाला होता श्याम स्पोर्ट धामणगाव आणि चालू सामन्यामधील विजयी संघ मैदान क्रमांक 2 वर हा सामना होणार आहे दुसऱ्या फेरीचा. तत्पूर्वी शेलू माता वल संघाच्या संघनायकाने संपर्क साधायचा आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 27. नामदेव तिसरे षटक घेऊन येतोय. चांगली धावगती राखण्यामध्ये यश आलेले आतापर्यंत तुफान पिंपलाच्या संघाला नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. फलंदाज एकमेव बाद झाला होता बलवंत. 13 धावांची खेळी साकारली होती. छत्रपती खेळतोय 1 चौकारणीशी वैयक्तिक 6 धावांवर. जगदीश खेळतोय 1 चौकारणीशी 4 या धावसंख्येवर. नामदेव बॉलिंग मार्कवर चेंडूला ड्राईव्ह केलेला चेंडू येतोय मिडॉनला. क्षेत्ररक्षक झेपावतोय लॉंगॉनचा फेक करतोय आणि त्यावर फक्त 1 धाव पूर्ण केलेली आहे. गुड फिल्डिंग गुड थ्रो. धावसंख्या 1 ने हलूच पुढे सरकताना स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 28-28. नामदेव पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. सज्ज होतोय सामना करण्यासाठी संघाचा कॅप्टन कर्णधार जगदीश मात्रे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारचा नाही. सेफ लँडिंग होताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या जगदीश याने. धावसंख्या 2 ने स्कोरबोर्डवर वाढताना पाहतोय आपण 30. चांगला आकार येतोय धावसंख्येला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. नामदेव सामोरं जाणार आहे जगदीश मात्रे जो खेळतोय वैयक्तिक 6 धावांवर. चेंडू हवेमध्ये आहे. टॉप एज स्वतः गोलंदाज झेपावतोय. झेल मात्र सुटतोय. जीवनदान मिळतोय जगदीश याला. चांगला प्रयत्न होता. हाफ चान्स मात्र फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे होता. अशा प्रकारचे झेल घेणे महत्वाचे आहे आणि तोपर्यंत जगदीश 2 धावा पूर्ण करते. धावसंख्या वाढते 32. नामदेव राउंड द विकेट. वेगवान चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी वेगाने चकित केलेला आहे.
साफ बीट होतोय फलंदाज, बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बजावतोय. डॉट बॉल, धाव फलकावर धावा कायम आहेत 32. तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. नामदेव चेंडूला ड्राईव्ह केलेला, ऑन ड्राईव्हचा फटका बंबात आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. हा ना होताना आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते 34. पहिला फलंदाज तब्बल 18 या धावसंख्येवर बाद झाला होता. 16 धावांची भागीदारी दोघांमध्ये झालेली आहे आतापर्यंत. छत्रपती आणि जगदीश यांच्यामध्ये. नामदेव, जोरदार अपील केलं जाते पायचीतचा. फक्त 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावर धावा आहेत 35. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, 35 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. तुफान पिंपलास. ह्यानंतर जो सामना होणार आहे शेलूमाता वल आणि जय हनुमान गोवे. शेलूमाता वल संघाने संपर्क साधायचा आहे. जय हनुमान गोवे संघाने अतिशय चांगली कामगिरी केली होती. ती गावदेवी चषक 40+ ओवली या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये हा संघ पराभूत झाला होता. जय हनुमान गोवे संघाचं देखील वैशिष्ट्य आहे, हा संघाचा जो सफर आहे, या संघाचा जो सफर आहे तो 2 सामने 3 सामने क्वार्टर फायनल सेमीफायनल मध्ये प्रवास असतो आणि त्यानंतर मात्र कुठून ना कुठून तरी चाचपडताना स्ट्रगल करताना दिसतोय आणि संघ पराभूत होताना पाहतोय आपण. म्हणजे एकंदरीत जर विचार करायचा झाला तर दक्षिण आफ्रिका चोकर संघप्रमाणे हा संघ खेळताना पाहतोय आपण. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेव उदाहरण देता येईल दक्षिण आफ्रिका. मात्र हा जो संघ आहे बलाढ्य संघाला चारी मुंड्या चित करण्याची या संघामध्ये क्षमता आहे. मात्र नौख्या आणि दुबल्या संघाकडून देखील पराभूत होताना आपण बघितलेलं आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. एनिथिंग कॅन हॅपन. आणि क्रिकेट मुळातच अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज रतन. चेंडूला पुल केलेला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र नाही तिथे. सेफ लँड होताना नो मॅन्स लँड वर चेंडू. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नो चान्स टू फिल्डर 4 रन्स. धावसंख्या वाढते 39. 39. आता मात्र चांगला आकार येतोय धावसंख्येला. पाहतोय स्लॉग ओव्हर आहे, शेवटचं डेथ ओव्हर, अंतिम षटक. वेलकम प्रदीप जोशी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रतन, here you go, right arm over the wicket. चेंडूला पुल केलेला आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात मिडल ऑफ द बॅट घेता आला नव्हता. क्षेत्ररक्षक झेपावतोय, डीप मधून आउटफील्ड मधून फेक करतोय, अतिशय वेगाने दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा काय इशारा होते बघायचं आहे. येस, बॅट्समॅन इज गॉन, रन आउट. दुसरा फलंदाज बाद होते. तुफान पिंपलाच्या संघाचा धाव बलकावर धाबा आहेत 41. जगदीश म्हात्रे याची खेळी संपुष्टात आलेली आहे. बाद होण्यापूर्वी
महत्वाचं योगदान दिले. 18 धावांची खेळी साकारली होती कॅप्टन जगदीश मात्रे याने. कालीराम येतोय न्यू बॅट्समन इन क्रीज. तुफान पिंपळाच्या संघाचा एक जबरदस्त स्ट्रोकर फलंदाज आहे, हार्ड हिटर फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकवर आपण पाहतोय फलंदाज छत्रपती. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त शॉर्ट बॅक क्लिपने खेळला होता, हलक्या हाताने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत छत्रपती याने. धावसंख्या 2 ने वाढते 43. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, एक गडी बाद करण्याची संधी होती, मात्र निशाणा साधता आला नव्हता, वेध घेता आला नव्हता एस्टियनचा. मध्ये बघूया क्षेत्ररक्षक स्वतः शरद झेपावला होता, हाफ चान्स आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते 44. जय हनुमान गोवे संघाचे जगन्नाथ पाटील यांचा मोबाईल हरवलेला आहे आणि मला तर वाटतं मोबाईल सापडलेला आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा रतन बॉलिंग मार्कवर. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅट निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. धाव फलकावर धावा कायम आहेत 44. रतन शेवटचा अंतिम षटक आहे पहिल्या डावातील. यानंतर सज्ज राहायचं आहे शेलू माता वल आणि जय हनुमान गोवे संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. चेंडू हा भिरकावून दिलेला आहे, लाईन लवकर रीड केली, हवेमध्ये आहे, झेल मात्र सुटतोय. जज करता आला नव्हता क्षेत्ररक्षकाला डीप मिड विकेटला आणि तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्यात कालीराम याने. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 4थी धाव घेताना फलंदाज धावची बाद होते छत्रपती. आणि अशा प्रकारे 4 षटके ही संपलेली आहेत. पहिला डाव संपलेला आहे. 47 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तुफान पिंपळाच्या संघाने 48 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी. जय भोलेनाथ सरोली पाडा या संघाला. शेलू माता बल संघाने संपर्क साधायचा आहे. मित्रांनो आपण पाहतात अतिशय भव्य दिव्य असं आयोजन नियोजन
आणि खरोखर अतिशय या स्पर्धेची प्रशंसा केली जाते. भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर आउट ऑफ भिवंडीमध्ये देखील या स्पर्धेचं चर्चेचं सध्या नाव, खूप चर्चा या स्पर्धेची. साई कृपा डुंगे 40+ क्रिकेट ही स्पर्धा सरपंच चषक 2019चा थरार बम पाहतोय. स्पर्धेचा लगातार दुसरा दिवस आहे आणि पाहतोय दुसऱ्या दिवसामधली दुसरी लढत तुफान पिंपलास आणि जय बोलनाथ सरोलीपाडा या दोन संघांमध्ये. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी केलेली आहे. 4 षटके संपलेले आहेत. तुफान पिंपलास संघाने 47 धावा कुठून काढलेले आहेत. 48 धावांचं लक्ष्य आहे हा सामना जिंकण्यासाठी जय बोलेनाथ सरोलीपाडा या संघाला. शेलूमाता वल संघाने संपर्क साधायचा आहे. मैदान क्रमांक 2 वर जो सामना रंगणार आहे श्याम स्पोर्ट धामणगाव आणि चालू सामन्यातील विजयी संघ हा मैदान क्रमांक 2 वर सामना होणार आहे. आणि तत्पूर्वी मैदान क्रमांक 1 वर यानंतरची लढत होणार आहे शेलू माता वल आणि जय हनुमान गोवे. सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये मैदानामध्ये दाखल होते. जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाची चाचणी स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे जय भोलेनाथ सरोलीपाडा संघ. आणि खरोखरच अतिशय चांगली कामगिरी राहिली होती जी स्पर्धा झाली होती वीर तानाजी दापोडे ग्राउंडवर. आणि मात्र पाहतोय आपण चालू सीझन 2018-19चा आपण जर विचार केला तर तुफान पिंपलास हा संघ खराब फॉर्ममध्ये पाहतोय. आणि त्यांनी जगदीश म्हात्रेने ओपिनियनमध्ये सांगितलं की या स्पर्धेपासूनच आम्ही चांगल्या लयमध्ये चांगल्या रिदममध्ये येण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याकडून चांगला खेळ सांघिक कामगिरीच्या बळावर आम्ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करू. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. रवी आणि त्याला साथ देण्यासाठी नामदेव. 48 धावांचं लक्ष्य आहे. 12.00 या सरासरीने धावा पूर्ण कराव्या लागतील प्रति षटकामागे. आस्किंग रन रेट रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर लगेच आम्हाला माहिती पुरवली. एक्सपर्ट स्कोरर मॅजिकल गोल्डन फिंगर व्यवसायाने शिक्षक आहेत. त्याने मित्रांनो गेली 12 वर्षापासून अतिशय बिनचूक स्कोरिंगची ज्याने भूमिका पार पाडलेली आहे. भिवंडी तालुक्यातील एकमेव असे स्कोरर आहेत MCAची परीक्षा जे पास झालेले आहेत. राजू पाटील यांनी लगेच माहिती पुरवलेली आहे. पहिलं षटक बघूया कोण घेऊन येते ते बघायचं आहे. राजन सामना करेल रवी. त्याचा असाही विक्रम आहे 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा. एका षटकामध्ये लगातार 6 चौकार ठोकलेले आहेत. तोच रवी स्ट्राईकवर. वेलकम सदा मात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. चेंडूला हलक्या हाताने खेळलेला शॉर्ट बॅकलिमने लोअर हँडल बॉटम पुश जंटल पुश. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक अडवतोय पॉइंटला. कालीराम फेक करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
त्या फलंदाज रवी याने वैयक्तिक खातं खोलते, संघाचं खातं खोलते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राजन. लॉंग रन अप राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल फलंदाज रवी. चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, जोरदार अपील केला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, ओव्हर थ्रो होतोय आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या 3 ने वाढते 5. बॅटने या धावा आलेल्या आहेत. धावा येवत कशा येवत, धावा येणे महत्वाचे आहे. राजन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. हायस्कूल एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. सामना करेल फलंदाज नामदेव. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे गोलंदाजाच्या दिशेने, मात्र चेंडू येते मिडॉनला. क्षेत्ररक्षक कुणाल दक्ष चांगले क्षेत्ररक्षण करते आणि त्यावर नामदेव 1 धाव पूर्ण करते. धावसंख्या 1 ने हलूच स्कोरबोर्डवर आपण पाहतोय वाढताना 6. आज मात्र सुरुवात ही नेहमी शरद भोईर करत असतात नामदेव याच्या जोडीला. मात्र एक आगली वेगळी रणनीती आहे. नामदेव आणि रवी ही पाहतोय सलामीला जोडी जय बोलनाथ सरोलीपाडा संघाची. पुन्हा एकदा राजन बॉलिंग मार्कवर. पंचांना क्रॉस होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला स्विच एट केलेला आहे क्षेत्ररक्षक, मात्र चेंडूला अडवतोय. कालीराम चांगले क्षेत्ररक्षण करते. शॉर्ट थर्ड मॅनला 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1 ने आलोच पुढे सरकताना पाहतोय. धावपलकावर 7. राजन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय उत्कृष्ट चेंडू इन स्विंगर बॉल बघायला मिळाला. पडल्यानंतर आतमध्ये कट झाला होता. साफ चकित होते फलंदाज. गुड बॉल, गुड डिलिव्हरी राजन. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावपलकावर धावा कायम आहेत 7. राजन राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. सामोरं जाणार आहे फलंदाज नामदेव जो खेळतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. उलटा चेंडू मात्र हवं त्याचा समाचार घेता आलेला नाही. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू, लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाऊन जाणारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते 8. दोन्ही मातब्बर संघ आणि मातब्बर संघामध्ये आपण ही लढत पाहतोय. तुफान पिंपलास आणि जय भोलेनाथ सरोलीपाडा. स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड शाऊट, मात्र चेंडू हा एक्झॅक्टली कुठून कुठे ब्रश झाला. बॅटने मला वाटतं 1 धाव आलेली आहे. धावसंख्या 1 ने हलूच पुढे सरकते 9. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 9 रन्स विदाउट लॉस जय भोलेनाथ सरोलीपाडा. मात्र आस्किंग रन रेट होते प्रति षटकामध्ये आपण बघितलं. सामन्याला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा 12च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या होत्या. पहिली षटक संपलेले आहे. 9 धावा धावपलकावर आहेत. म्हणजे आस्किंग रन रेटला हे स्पर्श करता आलेलं नाही. ते जय बोलनाथ सरोलीपाडा या संघाला पहिल्या षटकामध्ये. आणि पाहतोय चांगली सुरुवात आहे ती तुफान पिंपलाच्या संघाची. वेलकम प्रदीप जोशी. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न येते. सचिव भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+.
दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज हर्षल. एकोणचाळीस धावांची अजून आवश्यकता आहे, म्हणजे आवश्यक धावगती आता मात्र 13च्या सरासरीने धावा पूर्ण कराव्या लागतील. वेलकम गंगामाता गुंदवली संघाचं देखील आगमन झालेलं आहे. हर्षल पाहतो आपण खेळपट्टीवरची जोडी. रवी खेळतोय वैयक्तिक 6 धावांवर, नामदेव खेळतोय वैयक्तिक 2 धावांवर. एक अतिरिक्त धाव आहे आणि पहिलं षटक संपलेलं आहे. टोटल धावपलकावर धावा आहेत 9. चेंडूला बॅकफुटवर जाऊन कट केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाते स्क्वेअर स्टार्टमॅन सीमारेषेच्या बाहेर. नो चान्स टू फिल्डर फॉर रन. अतिशय जबरदस्त फटका, क्रॅकिंग ड्राईव्ह फटका बघायला मिळाला आणि चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट स्पेरिश स्टार्टमॅन सीमारेषेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. धावसंख्या वाढते 13. हर्षल चेंडूला क्रॅकिंग ड्राईव्ह खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावते. चांगले क्षेत्ररक्षण कुणाल द्वारा डीप मिडॉनला. 1 धाव पूर्ण करते त्यावर फलंदाज नामदेव. धावसंख्या 1 ने आलूच पुढे सरकताना पाहतोय स्कोरबोर्डवर 14 धावा. हर्षल राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये टॉप एज आणि मात्र बघूया पहिली धाव पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय, फेक करतो पवार आणि त्यावर 2 धावा पूर्ण करतो रवी. धावसंख्या 2 ने वाढते 16. विजय लक्ष आहे ते 48 धावा. 48 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तुफान पिंपळाच्या संघाने लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय सलामी वीर जय भोलेनाथ सरोली पाड्या संघाचे रवी आणि नामदेव. अजून तब्बल 32 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडू शिल्लक. चेंडूला ड्राईव्ह केलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय, चांगले क्षेत्ररक्षण, फेक करतोय आणि तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते रवी द्वारा. धावसंख्या वाढते 18. विजयापासून 30 धावा दूर आहे जय भोलेनाथ सरोलीपाडा संघ. आणि 14 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर हर्षल. चेंडूला फ्लिक केलेला ऑपिस्टोस. चेंडू जाते डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चांगले क्षेत्ररक्षण, फेक करते आणि त्यावर 2 धावा पुन्हा एकदा रवी पूर्ण करते. धावसंख्या 2 ने वाढते 20. यानंतर जो सामना होणार आहे शेलू माता वल आणि जय हनुमान गोवे. स्टेट फटका गोलंदाज डोक्यावरून खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावते. फक्त 1 धाव रवी पूर्ण करतोय. धावसंख्या आलूच पुढे सरकताना पाहतो आपण. धावपलकावर 21 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 21 धावा धावपलकावर आहेत. 27 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत, बाकी आहेत.
12 ball remaining and 27 runs to need. जय भोलेनाथ सरोलीपाडा. अतिशय रंगतदार सामना. मात्र एक जमेची बाजू आहे, कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही जय भोलेनाथ सरोलीपाडा या संघाचा. धर्मेंद्रजी पाटील आणि मधुकरजी पाटील दोन्ही मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते साई कृपा डुंगे 40+ संघाच्या वतीनं. आणि आपणास मी विनंती करते, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. धर्मेंद्रजी पाटील आणि मधुकरजी पाटील दोन्ही मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा मी सरपंच चषक 2019 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तिसरे षटक संतोष घेऊन येतोय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन इक्वेशन. चेंडूला पुल केलेला ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक कालीराम चांगले क्षेत्ररक्षण करते, सीमारेषेवरून फेक करते आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण करते रवी. धावसंख्या वाढते 23. 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला भिरकावून दिलेल्या हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल टिपला जाते. वेल जज कॅच अँड फर्स्ट विकेट गॉन. पहिला फलंदाज बाद होते. धाव पलकावर धावा आहेत 23. कायम आहेत धावा आणि ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू मिळून दिले संतोष याने. अप्रतिम झेल टिपला होता स्क्वेअर लेग सीमारेषेवर क्षेत्ररक्षक कालीराम याने. शेलू माता वल संघाने संपर्क साधायचा आहे. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. कुणाल चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये फेक करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आत्मघातकी. 1 मोर विकेट डाऊन. बाद होते फलंदाज नामदेव. Remix. नितीन येतोय न्यू बॅट्समन. गौरव आणि नितीन ही जोडी खेळपट्टीवर आहे आणि आता मात्र जी सलामीची जोडी होती ती तंबू मध्ये परतलेली आहे जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाची. पाहतो आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अशा कित्येक वेळेला घटना घडलेल्या आहेत. चांगल्या सुरुवातीनंतर जी सलामीची जोडी असते नेहमी तंबूमध्ये जाताना आपण बघितलेले आहे आणि तेच बघायला मिळतं मैदानामध्ये. रवी आणि नामदेव बॅक टू द पवेलियन. धाव पलकावर धावा कायम आहेत 24. 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कुणाल झेपावतो. वेल टेकन कॅच अँड थर्ड विकेट गॉन. OUT.
आता मात्र 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जी धावांची आवश्यकता आहे 24. सायनाथ येतोय मैदानामध्ये. तिसरा फलंदाज बाद होतोय जय बोलनाथ सरोलीपाडा या संघाचा. 8 चेंडू आणि 24 धावा. चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहतोय तुफान पिंपलाच्या संघाला. या उलट बॅकफुटवर पाहतोय मैदानामध्ये जय बोलनाथ सरोलीपाडा या संघाला, कारण 8 चेंडू शेष आहेत, शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जी धावांची आवश्यकता 24. चेंडूला लॉप करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. गुड बॉल. डॉट बॉल जातोय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 24 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी केलेली आहे संतोष माळी याने. पुन्हा एकदा एक आता मात्र दिशाहीन चेंडू बघायला मिळाला. पडल्यानंतर खूपच बाहेर वळला, रिटर्न क्रीजच्या बाहेरून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या हलूत पुढे सरकताना 25. 23 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू शिल्लक. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले बघायला मिळतोय. त्याच पद्धतीने चेंडू टाकला बॅक टू बॅक. दुसरा चेंडू व्हाईट बॉल. धावसंख्या वाढते 26. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि मात्र बीट करून जातोय क्षेत्ररक्षकाला. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चौकार. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धाबा आहेत 30. जिंकण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 18 धावा. राजन याने पहिले षटक हाताळलं, 9 धावा खर्च केल्या. हर्षल याने दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा बहाल केल्या आणि संतोष याने या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. 9 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. जगदीश मात्र आपणास सुवर्ण संधी आहे. सलग 3 चेंडूवर विकेट घेतले. विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर जितू पाटील यांच्याकडून 555 रुपयाचं पारितोषिक. जोरदार अपील केलं जातंय लेग बिफोर विकेटचा. पंचांचा लेग बाईटचा इशारा येते. अवांतर धाव मिळते. इक्का दुक्का से कुछ होने वाला नाही. आता मात्र सामना जर जिंकायचा असेल तर एअर फायर करावा लागेल, कारण 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 17 धावा. स्ट्राईक वर फलंदाज पाहतो आपण रतन याला. गौरव याला आपण पाहतोय स्ट्राईक वर. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. दिशाहीन चेंडू. उजवी एष्टी सोडून जाणारा दिशाहीन चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते 32. शेलू माता बल संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहत आहे. त्यानंतर जय हनुमान गोवे संघाचा संघनायक. वेलकम संजय पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. तेज तर्रार चेंडू निघून जाते एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चार चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि 16 धावा.
चेंडू हवेमध्ये रॉकेट स्ट्रोक, क्षेत्ररक्षक झेपावतोय कुणाल, झेल टिपतोय. वन मोर विकेट डाऊन. जय भोलेनाथ सरोलीपाडा. या कारल्याचे डोंगरे माझ्या आईन ठाण मांडीला, सारा गाव लोक लगला बघाया माझ्या आईन गोंधळ मांडीला. या कारल्याचे डोंगरे माझ्या आईन ठाण मांडीला, सारा गाव लोक लगला बघाया माझ्या आईन गोंधळ. वेलकम उपाध्यक्ष मंगेश भोईर, भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+. त्यानंतर विनोदजी ठाकरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न येत आहे. सर्व आहेत गावदेवी रानोली संघाचे. विनोदजी ठाकरे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला ओक केलेलं आहे. चेंडू जाते फाईन लेगला, क्षेत्ररक्षक झेपावते. चांगले क्षेत्ररक्षण, फक्त 1 धाव मिळणार. एकेरी दुहेरी धावाने काहीही साध्य होणार नाही, कारण शेवटचे 2 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला भिरकावून दिलेला आहे. लाईन लवकर रीड केली, चेंडूला फेकून दिलं. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. आणि तालुका क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. एका चेंडूमध्ये 9 धावा, 10 धावा, 7 धावा, 8 धावा पूर्ण झालेल्या आहेत. मैदान क्रमांक 2 वर जो सामना होणार आहे, श्याम स्पोर्ट धामणगाव आणि चालू सामन्यातील विजयी संघ. आणि यानंतर मैदान क्रमांक 1 वर जो सामना होणार आहे, शेलू माता बल जय हनुमान गोवे. दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. आणि दोन्ही संघांची जी टॉस आहे ती इथेच होणार आहे. धामणगाव आणि चालू सामन्यातील विजय संघ टॉस इथे केली जाईल, लक्षात घ्यायचं दोन्ही संघांनी. वेगवान चेंडू आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे तुफान पिंपळाच्या संघाने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि अर्थातच सामनावीर कॅप्टन लीडिंग फ्रंट तुफान पिंपळा संघाचा जगदीश म्हात्रे. जगदीश म्हात्रे आपण यायचं आहे सामना विरुद्ध पारितोषिक घेण्यासाठी. 2 संघांमध्ये नाणेफेक करण्यासाठी देखील यायचं आहे. सुरुवातीला नाणेफेक करण्या अगोदर जगदीश म्हात्रे आपलं सामना विरुद्ध पारितोषिक घ्यायचं आहे. आपण व्यासपीठावर येऊन धर्मेंद्रजी पाटील, मी आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते सामना विरुद्ध पारितोषिक हे जगदीश म्हात्रे याला प्रदान करायचं आहे. अतिशय जबरदस्त कामगिरी या सामन्यामध्ये आपण बघितली. जगदीश म्हात्रे कॅप्टन लीडिंग फ्रंट संघाचा संघनायक आहे. जगदीश म्हात्रे यांनी 18 धावांची खेळी साकारली. वेल प्लेट जगदीश म्हात्रे. नाणेफेक करण्यासाठी येते श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचा संघनायक आणि तुफान पिंपळास संघाचा संघनायक. आपण टॉस बॉक्स मध्ये येते. वल आणि गोवे या दोन्ही संघ कर्णधाराने टॉस करण्यासाठी सुरुवातीला नाणेफेक केली जाणार आहे. ती शेलू माता बल आणि जय हनुमान गोवे